नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये रेवाने आता हातामध्ये बंदूक घेतलेली आहे आणि अक्षय, रमा, आता तुमच्या मुलीचं आता भविष्य माझ्या हातात आहे. जेव्हा आता हा खेळ संपायचा तेव्हा मी संपवेल आणि आज हा खेळ मी इथे संपू का? आणि त्या बंदुकीकडे बघत मात्र ती आरोहीला आवाज देते की आरोही आरोही, पोलीस मात्र तुला शोधायला येतो बर का. आरोही तू कुठे गेली आहेस बरं, कुठे लपलेली आहे? आरोही आरोही म्हणून आरोहीला आवाज देते. नंतर अक्षय आणि रमा गाडीतून पुन्हा मागे येतात आणि अक्षय गाडी थांबवतो आणि विचारतो की काय झालं. मगासपासून कसला इतका विचार सुरू आहे, कसला विचार करत आहे नक्की? मी केव्हाच पाहतोय तू कसल्या तरी विचारात आणि टेन्शनमध्ये आहे. नक्की काय झालेलं आहे बरं? कसली गडबड डोक्यामध्ये चालू आहे? त्यावरती आता रमा म्हणते की नाही, अहो मला आरूची आठवण येते. मला तर खरंच खूप टेन्शन आलेलं आहे की मुलगी सासरी गेल्यानंतर काय होणार आहे. तर त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की बापरे, इतका कशाला विचार करतेस, त्याला अजून खूप वर्ष टाइम आहे. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की आता कितीही वर्ष जरी झाली तरी सुद्धा आपण तेव्हा मुलीचे आई बाबाच असणार आहोत, तेव्हा काही वेगळं वाटणार आहेत का आपल्याला? तेव्हा आता अक्षय म्हणतो की कसं आहे की त्यावेळेस मात्र आरोही मोठी झालेली असेल आणि मग त्यानंतर आपल्याकडे पर्याय नसतील आणि हे बघ आता मात्र आपल्याकडे पर्याय आहे. तेव्हा रमा म्हणते की चला बरं आता आपण परत जाऊयात आणि आरोहीला घेऊन येऊयात. काही झाले तरी आरोही मात्र माझ्या बरोबर मला हवी आहे. मला काही आरोही वाचून चैन देत नाही. अक्षय आता हसतो आणि पुन्हा गाडी रिटर्न घेतो आणि ते घरी आलेले असतात आणि पुन्हा आता आरोहीला आणण्यासाठी रेवाच्या घरी जायला निघतात. त्यानंतर आता ही रेवा मात्र हातामध्ये बंदूक घेऊन आता आरोहीला आवाज देत खाली येत असते की आरोही आरोही, कुठे गेली आमची आरोही, कुठे गेली माझी आरोही? आणि आता म्हणते की अच्छा, या गोड चोराला मात्र आता छान शिक्षा मिळणार आहे. तर चोर मात्र कुठे गेलेला आहे? समोर आता जो फुलदाणी आहे तर त्यामागे आरोही लपलेली असेल असं तिला वाटते, म्हणून लगेच तिच्यावर बंदूक रोखते, परंतु तेथे मात्र आरोही नसते. किंवा आता रेवा आता रागाने इकडे तिकडे बघत असते आणि अच्छा म्हणजे चोर इथे लपून बसलेला आहे. तर आणि आता तेथे सुद्धा पाहते तर तेथे सुद्धा आरोही नसते आणि आता मात्र आरोही तेथे लपून बसलेली आहे आणि रेवाने मात्र बरोबर आता त्या खुर्चीच्या मागे आरोहीवर तो बंदूक घेऊन उभी राहिलेली आहे. रेवाचा चेहरा मात्र अगदी दात वगैरे खात असा म्हणजे जेव्हा आता असतो आणि ती बंदुकीचं गन ओढणार तेवढ्यात आता दरवाजा उघडून रमा आणि अक्षय आत येतात. हे सर्व काही बघून त्यांना तर धक्काच बसतो, पायाखालची जमीन सरकते आणि तेवढ्यात आई बाबा करत आरोही धावतच त्यांच्याकडे जाते. तेव्हा मात्र आता ह्या अक्षयला खूपच राग येतो. अक्षय लगेच म्हणतो की हा काय प्रकार आहे, हे सर्व काय चालू आहे? आणि तेव्हा मात्र आता आरोही दोघांनाही म्हणते की आई बाबा तुम्ही आलेत का? आम्ही चोर पोलीस खेळत होतो आणि तुम्ही मध्येच आले आणि तुम्ही ओरडले, त्यामुळे मात्र मी तिला सापडले. तेव्हा मात्र आता रेवाने तरी सुद्धा आरोहीवर गन धरलेला असतो आणि आता अक्षय म्हणतो की हा काय प्रकार आहे? माझ्या मुलीवर असे गन रोखून तू तिला का घाबरवते आणि का तिच्याशी असं वागते? तेव्हा आता तो गन मात्र रमा जोरात वर धरते आणि तिचा हात वर करते आणि रेवा असं जोरात ओरडते. तेवढ्यात तांबटकर सुद्धा येतो आणि चंदा सुद्धा आलेली असते. तांबटकर विचारतो की काय झालं रेवा डार्लिंग? तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की बघा हे काय आहे. तेव्हा रेवा हसते हसते म्हणते की खेळण्यातील गन आहे ही, पण खरी वाटते की नाही? तेव्हा आता अक्षय तर डोक्याला हात लावतो आणि आता त्याचा जीव इतका घाबरलेला असतो, दोघेही इतके टेन्शन मध्ये आलेले आहे आणि रेवा हसत असते तर आरोही लगेच आता रेवाजवळ येते आणि म्हणते की मावशी आता हे बघ, तू मात्र चोर असेल आणि मी पोलीस असेल. रमा आणि अक्षय रागाने आरोहीला बाजूला ओढतात आणि अक्षयला इतका राग आलेला असतो, तो म्हणतो की बास कर आरोही आणि रेवाला विचारतो की तू असले खेळ तिला शिकवतेस का? आता रमा ही आरोहीला म्हणते की आरोही तू शांत हो, परंतु आरोही रमाच्या हाताला धरते आणि म्हणते की आई चल आपण भातुकली खेळूयात. म्हणून ती रमाच्या हाताला धरते आणि शेवटी तिला आत घेऊन जाते. तेव्हा लगेच रेवा म्हणते की म्हणजे अक्षय तू हा विचार केलास तर, आणि हा विचार तू मनामध्ये कसा आणू शकतोस बरं? मी आरोहीवर गन रोखून धरेल असं तुला वाटतं का? आणि हे बघ अरे आरोहीला मी माझ्या लहान लेकरासारखं सांभाळते आणि मी इतक्या लहान मुलावरती गन रोखून धरेल असं तुला वाटतं का? आणि हे बघ मला जास्त काही एक्सप्लेन करायचं नाहीच आणि आज मात्र खरं तर मला आरोही बरोबर आनंदात दिवस घालवायचा आहे आणि तो आनंद मात्र मी सॉइलिंग नाही होऊन देणार. रागाने ती गन त्याला दाखवते आणि म्हणते की ही गन खोटी आहे. तर रेवा आणि चंदा मात्र आतमध्ये निघून जातात तर अक्षय आणि तांबटकर तिथे उभे असतात. त्यावरती तांबटकर अक्षयला म्हणतो की काळजी करणं आणि काळजी घेणं हे मी समजू शकतो, परंतु आपली काळजी म्हणजे दुसऱ्याबद्दलचा असणारा गैरसमज आहे असं नाही का होत? हे बघ मी तुला वयाच्या आणि आता अनुभवाच्या अधिकाराने सांगतो, हे बघ आणि हे बघ इतका असा गैरसमज करून घेऊ नये, म्हणजे माणसांच्या डोळ्यामध्ये मात्र नीट पाहता सुद्धा येऊ नये असं, आणि माणसांना ओळखायला शिक असं गैरसमज करून घेऊ नको असे म्हणून तांबटकर आतमध्ये निघून जातो. अक्षय मात्र असा स्तब्ध असतो, तो विचारात पडलेला असतो आणि तो मात्र आता टेन्शन मध्येच असतो. त्यानंतर आता आरोही इकडे
रमाला भातुकलीच्या खेळाबद्दल दाखवत असते. आता रेवंती जे काही खेळलेली आहे त्याबद्दल, ज्या पोळ्या वगैरे केलेल्या आहे तर त्या पोळ्या दाखवते आणि त्यामध्ये काय आहे तर आरोही म्हणते की भात होता तो संपलेला आहे. तेव्हा रमा विचारते की तू इतकं सर्व कुठून शिकलेली आहेस ग? हे बघ आता यामध्ये भाजी केलेली आहे ती सुद्धा संपली. रेवा मात्र आता हे सर्व पाहत असते. त्या दोघी मात्र गप्पा करत असतात आणि तेवढ्यात रमाचं लक्ष रेवाकडे जाते. तेव्हा रेवाला विचारते की तू कधी आलीस? आणि आता मात्र रेवा लगेच त्यांच्या जवळ येऊन बसते आणि रेवाच्या डोळ्यात लगेच आता पाणी आणते. नाटक करते ती हे सर्व आणि म्हणते की रमा हे बघ मी कितीही चांगलं वागले आणि तरी सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी कितीही काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये आता ती जुनीच रेवा आहे. मान्य आहे की अगोदर मी खूप काही गुन्हे केलेले आहेत, तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, परंतु आता त्या सर्वाची माफी मी मागितलेली आहे. ते सर्व मी विसरून जाण्याचा प्रयत्न करून आता स्वतःला बदलवलेला आहे. प्रत्येक वेळेस मात्र माझ्या प्रामाणिकपणाचं जे माप आहे तर ते संशयानेच का भरलं जातं. तेव्हा आता रेवा मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणण्याचं नाटक करते. तेवढ्यात आरोही रेवाकडे पाहते आणि रेवा मावशी रडत आहे म्हणून लगेच आता रेवा मावशीच्या जवळ येते. आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि रेवा मावशी तू प्लीज रडू नको असं म्हणते. पण मी आईला सांगते, मी आईला समजावते. रमा मात्र आता आरोही तिच्या जवळ गेलेली तिला आवडत नसतं. तेव्हा लगेच आता आरोही आईला म्हणते की आई हे बघ आता बास कर. आता मात्र रेवा मावशीला तर पुन्हा काहीच बोलायचं नाही, तिला रडवायचं नाही. मग मी आईला कसं समजायचं बघ बरं. आणि आता आईला बघ रेवा मावशी मी कसं समजावलं. आईने जर परत तुला त्रास दिला, रडवलं, आपण काय करायचं तर तिचं घर थेट उन्हामध्ये बांधायचं आणि मग तिला त्यानंतर खूप गरम होईल आणि ती नंतर तुला काहीच म्हणणार नाही. पण रेवा आता आरोहीचा हात हातामध्ये धरून खूपच हसत असते. रमा त्या दोघींकडे पाहते. तेव्हा आता दोघीही आरोहीकडे पाहत असतात. आरोही मात्र खेळायला सुरुवात करते आणि आता रेवा म्हणते की हे बघ कदाचित मात्र माझ्या चुकांची ही शिक्षा असेल. तेव्हा रमा म्हणते की हो बरोबर आहे तुझं आणि हे बघ अगं रेवा तुझ्या चुका आहेस तरी तशा आणि कदाचित त्या चुकाबद्दल जर आरोहीला कळाले तर आरोही सुद्धा तुझ्याशी वेगळंच वागेल, कारण तिला आता काहीच माहिती नाही आणि हे बघ ती लहान आहे थोडीशी. त्यामुळे तू जर आता हे सर्व काही तिच्यासमोर बोलत आहे तर अगदी बोलताना विचार करत जा. तिला जर समजले तर ती सुद्धा तुझा रागराग करेल. हे बघ आम्ही सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर काही मागचं आठवलं तर खरंच आमचं मन नाही होत तुझ्याशी बोलण्याचं आणि विश्वास ठेवण्याचं. आणि आता रमा खुश होत मात्र आरूला म्हणते की आरू मी आता रेवा मावशी बरोबर असं नाही बोलणार बरं का, इतर तू आमचं घर उन्हात बांधशील. तर आरूला खूप हसायला येते. आरू लगेच खुश होत रेवाला घट्ट मिठी मारते आणि रमाही त्यांच्याकडे पाहत असते. त्यानंतर इकडे अक्षय मात्र पूर्णपणे विचार करून करून आता टेन्शन मध्ये येतो. तो एऱ्याझऱ्या मारत असतो आणि तेवढ्यात तेथे रमा येते आणि आता रेवाचा आणि आरोहीचा खेळण्याचा आवाज येतोय. एकमेकींना त्या गुदगुल्या करत असतात. तेव्हा लगेच आता अक्षय आणि रमा हे सर्व पाहत असतात, ऐकत असतात. तर अक्षयला मात्र तेच आठवत असते. अक्षय म्हणतो की आता तरी सुद्धा आरोही तिच्याबरोबरच खेळते. त्या रेवाने मात्र आपल्या मुलीच्या कपाळावर मात्र अशी गपगन रोखली होती. असले कसले ह्या रेवाचे खेळ आहेत असं ती आपल्या मुलीला शिकवतेस का? रमा हे सर्व तुला नॉर्मल वाटतं का? तेव्हा आता रमा सुद्धा खूप टेन्शन मध्येच आहे आणि ती अक्षयला म्हणते की मला सुद्धा खरंच ते बघून खूप मोठा धक्का बसला होता. मी सुद्धा खूप घाबरले होते आणि थँक गॉड सगळं काही क्लिअर झालं. तर त्यावरती अक्षय म्हणतो की त्या लोकांना जे काही वाटायचं असेल तर ते वाटून दे, परंतु मला पूर्ण गॅरंटी आहे आणि हे सगळं क्रूर आहे. कारण एक क्षणभर जेव्हा आता हे सर्व मी पाहिलं होतं तेव्हा माझ्या मनात अगदी एक धसका बसला होता की नक्की हे सर्व काय सुरू आहे आणि आपणच त्या रेवाच्या मागे मागे पळतोय. मनामध्ये माझ्या काय विचार आला असता तर जर येथे पोहोचण्याला आपल्याला उशीर झाला असता, आपण जर परत आलो नसतो तर मात्र काय असं अघटित घडलं असतं. सगळा विचार करणं मला खूप कठीण झालेलं आहे, अवघड होऊन बसलेलं आहे. त्यावरती रमा म्हणते की हे बघा शांत व्हा प्लीज, इतकं टेन्शन घेऊ नका. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही रमा मी शांत नाही होऊ शकत आणि मान्य आहे मला आता गैरसमज झाला, म्हणजे आता ते खेळणं होतं, तो आता गैरसमज आपण करून घेतला होता, सदा विश्वास ठेवला. पण अगं ती खोटी गन होती, पण त्यांच्याकडे मात्र खरी गन सुद्धा आहे हे आपण बघितलेलं आहे. ती खरी गन सुद्धा घेऊन ती आता आरोहीच्या डोक्याला लावायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा आपण काय करायचं याचा विचार तू केलास का? आणि जर आपण त्यावेळेस तिथे नसू तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही नक्की काय बोलतात, कसला असा विचार करतात, प्लीज आता हा वाईट विचार करू नका, आज करा हे सगळं काही विचार वगैरे करणं बंद करा. परंतु आता अक्षय म्हणतो की नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये सारखे सारखे तेच विचार येतात. आज जे काही दृश्य समोर पाहिलं त्यामुळे खरंच मला खूप टेन्शन येत आहे आणि तुम्हाला विचार करायला बंद सांगते. परंतु मी तरी सुद्धा स्वस्त नाही बसू शकत आणि दुर्लक्ष सुद्धा मी नाही करू शकत, नाही करणार मी दुर्लक्ष. तेव्हा आता रमा म्हणते की दुर्लक्ष तर मी करत नाहीच, परंतु हे बघा तुमचाच निर्णय आहे की तिला इकडे घेऊन येण्याचा.
रेवाकडे घेऊन यायचा हा तुमचा निर्णय होता, तुम्हीच मात्र मनापासून आता तिची ही इच्छा पूर्ण करायला निघाला होता, तिला का छान वाटेल. आता मात्र तुम्हीच हे सर्व केले आणि तरी सुद्धा आता तुम्हीच असं म्हणतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मला तुला हे रिअलाइज करून द्यायचं होतं, तू आरोहीशिवाय जगू शकणार नाही हे मला तुला सिद्ध करून द्यायचं होतं. आईस्क्रीम खाताना सुद्धा तुला 50 वेळा आठवण आली आणि तुला सुद्धा जलसी वाटलेलं आहे. त्यावरती रमा म्हणते की हे बघा तुम्ही भलते सलते आरोप करू नका, मनामध्ये असे शंका कुशंका काढू नका. मला तिची आठवण येत होती सारखी सारखी, मी तिच्या आठवणीने आता व्याकुळ होत होते. मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की माझी मुलगी माझ्यापासून लांब जात आहे आणि त्या रेवाच्या खूपच जवळ जात आहे आणि ती मला अगदी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे मला वाईट वाटेलच ना माझ्यापासून ती जर लांब जात असेल तर. बघा जरीही आता तुम्ही मला असे बोलत असला तर ते माझं जे फिलिंग्स आहे तर ते मी टॅटो करत आहे. तुम्ही कशाला मला सारखी सारखी त्याची आठवण करून देतात आणि मला त्याची जाणीव करून देतात बरं. रमा सुद्धा आता खूपच भडकलेली असते. अक्षय तर खूपच चिडलेला असतो. अक्षय आता अगदी रागाने म्हणतो की गरज आहे त्या सर्वाची आणि वारंवार मात्र मी तुला त्या सर्वाची जाणीव करून देणार आहे. मी ती गोष्ट कधीही नाही विसरणार. हे बघ तू चुकत आहे त्याची मी तुला जाणीव करून देत आहे आणि हे बघ तुझ्या मनामध्ये ही जे काही जलसी होत आहे ना, तर मी तुला मनापासून सांगतो की तू ह्या बाईवर विश्वास ठेवू नका. हे खरंच खूप सिंपल आहे. या साधेपणाचा जरा विचार कर आणि हे सगळं काही तुला अगदी अवघड होऊन बसेल. तू तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न कर. तुझ्या मनामध्ये तिच्याविषयी इतके विचार येतात आणि ते सर्व खरं आहे तरी सुद्धा तू त्या बाईवर विश्वास कशाला ठेवतेस? काय गरज आहे तिच्यावर विश्वास ठेवण्याची? खरंच आई शपथ आता तो पूर्णपणे डोक्याला हात लावतो आणि हे सगळे विचार करून करून मला आता पूर्णपणे वेड लागणार आहे तर, आणि खरोखर मला वेड लागणार आहे असे तो म्हणत असतो. कारण इतका विचार करणं अवघड आहे. आता किती दिवस झाले रेवा आल्यापासून तेच विचार मनामध्ये आहेत. त्यावरती रमा म्हणते की मग आहे का तुमच्याकडे दुसरा पर्याय? तुम्ही सुद्धा आता आहेत ना माझ्यासोबत. आणि बघा आता तुम्ही शांत व्हा, इतका विचार करू नकास. आपण परत येथे आलो ना आरोहीला परत घेऊन जाण्यासाठी. आता आपल्या इथून पुढे लक्षात आलेलं आहे की आरोहीला येथे एकटीला नाही सोडायचं, तिला घेऊन जायचं आहे. तर झोपली की लगेच आपण तिला घेऊन जाऊयात. दोघंही आता शांत होतात, एकमेकाकडे पाहत असतात आणि तेव्हा आता दोघंही झोपण्याची वाट पाहत असतात. आरोही आता झोपते आणि शेवटी रमा अक्षय तिला गाडीतून घरी घेऊन येतात. आता आपल्या घरी आल्यानंतर आता गाडीतून खाली उतरणार तोच लगेच रमाच्या मोबाईलवर कॉल येतोय. तेव्हा आता रमा रागाने आता बघत असते कारण तिला सुद्धा राग येतो की रेवाचा कॉल आलेला आहे म्हणून. ती अक्षयकडे पाहते. रेवा आता लगेच रमाला म्हणत असते की काय तुम्ही पोहोचलात का? तेव्हा आता रमा म्हणते की हो आम्ही आत्ताच पोहोचलो. रेवा विचारते की आरोही, तर रमा सांगते की ती झोपलेली आहे आणि रेवाच्या हातात बंदूक असते आणि म्हणते की आमचा आजचा प्लॅन आहे तो अर्धवटच राहिला. चोरी नाईट वगैरे सगळं काही राहूनच गेलं. तुम्ही सुद्धा खूप घाबरलेत आणि तिला घेऊन निघून गेलेत. तेव्हा आता रमा म्हणते की रेवा अगं पण परंतु रेवा म्हणते की कमॉन अगं रमा मला सगळं काही समजतं. ठीक आहे थोडासा वेळ लागेल, ते जे काही आहे ते तुमच्या समोर येईल आणि तुमचा नक्की माझ्यावर विश्वास बसेल. आणि काय ग रमा पुन्हा तू आरोहीला माझ्याकडे पाठवशील का? ते खरं तर हे सांगायचं आहे की आम्हाला सुद्धा दोघींना एकमेकींची म्हणजे सोबत खूपच आवडते. आम्हाला एकमेकीबरोबर राहायला आवडतं. तिला सुद्धा माझ्याशिवाय करमत नाही आणि मला सुद्धा तिच्याशिवाय करमत नाही. एकमेकींची खूप सवय झालेली आहे. त्यावरती रमाला आणि अक्षयला राग येत असतो. रमा आता रेवाला म्हणते की बघेल आणि विचार करून सांगेल. रेवा लगेच म्हणते की ठीक आहे मी वाट बघेल तुझी आणि तिची. तेव्हा आता रमा पुढचं काही बोलत नाही आणि डायरेक्ट ती रेवाला गुड नाईट असं म्हणते. तेव्हा रेवा सुद्धा आता तिला गुड नाईट बोलते आणि रमा लगेच फोन ठेवून देते. त्यानंतर अक्षयला फारच राग येत असतो. अक्षय लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि समोर उभा राहतो. रमा त्याच्याकडे पाहत असते. रमा सुद्धा आता आरोहीला गाडीतच ठेवते आणि ती सुद्धा खाली उतरून अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयचा अगदी शांत बसलेला बघून रमा विचारते की काय झालं, कसला विचार करत आहात? त्यावरती अक्षय म्हणतो की रमा मला असं वाटतं की आपण आता खरंच कुणाला अंधारात ठेवायला नकोय, आरोहीला आणि ना रेवाला सुद्धा. त्यावरती आता रमा विचारते की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ त्या रेवावर आता विश्वास आहे किंवा नाही हा प्रश्नच नाही. हे जे काही तिचं नाटक सुरू आहे ते सर्व नाटक आहे. कारण तिला फक्त आणि फक्त आता आरोहीचा वापर करून आपल्या घरामध्ये घुसण्याचा तिचा प्रयत्न आहे, तो डाव आहे. कुठल्याही परिस्थितीत मात्र त्या रेवाला आपल्या घरामध्ये मला येऊन द्यायचं नाही हा सुद्धा माझा एक आता मोठा निर्णय आहे. आणि यापुढे मात्र आपल्या वैयक्तिक गोष्टीमध्ये तिचे ढवळाढवळ मला नकोय आणि आपल्यासाठी ते खूप धोक्याचं आहे. तेव्हा लगेच रमा म्हणते की ठीक आहे इतकं सगळं काही होतं ना तुमच्या मनामध्ये, तुम्ही तिच्या समोर हे सर्व का बोलला नाही? आपण जेव्हा निघत होतो तेव्हा ती समोर होती, तिच्याशीच तुम्ही सर्व तोंडावर बोलायचं होतं आणि विषय संपून टाकायचा होता. तर त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ तिच्याशी बोलण्यात आणि तिचं काही ऐकून घेण्यामध्ये मला कोणताही इंटरेस्ट नाहीच. कारण मला तिच्याशी बोलायचं सुद्धा नाही आणि कोणतेही संबंध सुद्धा ठेवायचे नाहीत.
कारण मला माहिती आहे की रेवा कशी आहे, ती कधीही बदलणारी नाही, ती फक्त ही सर्व नाटक करत आहे. तर त्यावरती आता रमा हे सर्व काही ऐकल्यानंतर म्हणते की अक्षय, मला खरंच आता प्रश्न पडतो, भीती वाटते, कारण तुम्ही कधी कधी इतकं प्रेमळ वागतात, म्हणजे तुम्ही खूप प्रेमळ आहात, तरी सुद्धा कधी कधी मनामध्ये तुमच्या असे विचार येतात, सगळ्या गोष्टीचा तुम्ही इतका विचार करतात. त्यावरती अक्षय म्हणतो की रमा, तू असं का बोलतेस, हे जे काही मी वागतो सगळं काही प्रॅक्टिकल वागतो. रमा म्हणते की नाही, तुम्ही प्रॅक्टिकल नाही वागत, आणि हे बघा तुम्ही मात्र रेवाच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. चुकीच्या गोष्टींचा विचार तुम्ही करत आहात, इतका जास्त विचार करतात की तो राग मात्र तुम्ही दुसऱ्यावर काढतात. मला खरंच हेच कळत नाही की सत्य काय आहे, हे जाणून घेण्याची तस्ती सुद्धा तुम्ही घेत नाही. मग तुम्ही सांगा की तुम्ही चुकीच्या गोष्टीचा विचार करून स्वतःला सुद्धा त्रास करून घेतात आणि मला सुद्धा त्रास देतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला जो काही विचार करायचा असेल ते तू करू शकते, परंतु मी तुला एकच गोष्ट सांगतो की मी फक्त आणि फक्त आपल्या सुरक्षिततेचा विचार करतोय. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा, आता आरोहीला रेवाचा लळा लागलेला आहे, इतका सुद्धा लळा नकोय, ती सुद्धा गोष्ट मला खूप कधी कधी खटकते. आरोही मात्र खूप रेवा करते, रेवाकडे सारखं जाण्याचा हट्ट करते, हे मला सुद्धा नाही फारसं आवडत. तो आरोही तर खूप लहान आहे, मग इतक्या लहान मुलीला आपण कसं समजायचं आहे की रेवाकडे जायचं नाही म्हणून. आणि मुळात म्हणजे समोरच्या माणसाला चुकीचं ठरवण्यासाठी त्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा तरी हवा आहे. तेव्हा मात्र आता अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की खरंच खूपच मस्त, कारण आर.के. मॅडम आज जे काही बोलत आहे तर ते एका वकिलाच्या भाषेमध्ये माझ्याशी बोलत आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, काही म्हणा आणि काही असो, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे की माझ्या या बोलण्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीच. त्यावरती अक्षय म्हणतो की मला सुद्धा उत्तर नाहीच द्यायची. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ती एक पळवाट आहे, सोयीस्कर काढलेली, परंतु अक्षय तुम्ही नेहमी हेच करतात, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, पळवाट शोधणाऱ्याला मात्र वाट सापडते, उत्तर नाही मिळत. तेव्हा आता अक्षय खूपच वैतागतो, कारण हे रमाला कसं समजायचं तेच काही त्याला कळत नसतं. मात्र आता गाडीतून आरोहीला उचलतो आणि आरोहीला घेऊन तो आत जातो. तर रमा सुद्धा तिची स्कूल बॅग वगैरे घेते आणि ते आता आतमध्ये येतात. त्यानंतर आता इकडे रेवाच्या हातामध्ये अजून सुद्धा बंदूक आहे आणि तेवढ्यात ते चंदा येते. चंदा म्हणते की काय ग, अगं मगाशी तर तुझा तो अवतार बघून मला तर असंच वाटलं होतं की तू त्या पोरीला नक्की ढगात पाठवशील म्हणून. आता रेवा लगेच आता चंदावर बंदूक रोखते आणि म्हणते की चंदा खूपच घाबरते की मला मारू नकोस. तेव्हा लगेच आता चंदा मरण्याचं नाटक करते. रेवाला खूपच हसायला येतं, चंदा सुद्धा खूपच हसत असते, दोघे वेड्यासारखे हसतात. तेव्हा म्हणते की हे बघ चंदा, अगं तू मरणार नाही, कारण ही खेळण्यातील बंदूक आहे. तेव्हा आता चंदा म्हणते की तसंही आपल्याला कुठे मरण्याची भीती आहे बरं. तेव्हा आता रेवा म्हणते की हो ना चंदा, तू एकदम बरोबर बोललेली आहेस, कारण आपण आता ह्या सगळ्या काही आठवणी आहे, पण आपल्यासाठी मरण हे फक्त आणि फक्त एक खेळ आहे, आणि ज्याला मात्र गेम आणि रियालिटी काय आहे यातील अगदी फरक समजला तर तो मात्र गेमचा शेवट करू शकतो आणि तो आपल्याला नक्की येतोय. तेव्हा आता चंदा म्हणते की हो तुझं बरोबर आहे, पण मला एक गोष्ट सांग की असल्या खोट्या खेळाचे प्रयोग तू किती दिवस करणार आहेस बरं, आणि तुला नाही वाटत की हे खोटे खेळ आहे ते खऱ्यामध्ये उतरवण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून. त्यावरती रेवा म्हणते की हा तर फक्त ट्रायल होता, आणि हा ट्रायल गेमचा जो काही भाग आहे तो किती काही झालं तरी मुकदमांना स्वीकारावा लागेलच, आणि ही बंदूक कितीही खोटी असली तरी सुद्धा माझे इंटेन्शन आहे तर खरे असतील, आणि ज्या दिवशी मात्र माझे हे जे काही आता इंटेन्शन खरे असेल आणि तेव्हा जगाला वाटेल की ही बंदूक खोटी आहे, आणि तेव्हा मात्र मला माहिती आहे की बंदूक खरी असेल म्हणून. मुकदमांना मात्र हे वाटत असेल की आरोहीला मात्र ते माझ्याकडे न पाठवता त्यांचा प्लॅन आहे तो यशस्वी झालेला आहे, परंतु त्यांना हे माहिती नाही की माझा प्लॅन 100% यशस्वी झालेला आहे. तर कारण त्यांच्या विश्वासात आणि त्यांच्या आता ह्या आयुष्यामध्ये मी इतकी आतमध्ये शिरलेली आहे की ते त्याचा विचारच करू शकत नाही. त्यांनी मला स्वीकारलेला आहे, किती काही झालं तरी आता त्यांचा माझ्यावर विश्वास बसत चाललेला आहे, आणि मी सुद्धा तो विश्वास मिळवलेला आहे. त्यामुळे किती काही झालं तरी ते माझ्यावर असा अविश्वास नाही दाखवू शकत, आणि आरोही आहे ना ह्या सर्वाचा विश्वास आणखीन मिळवून देण्यासाठी. या सगळ्यातून मात्र इथून त्यांना बाहेर काढणं आता कुणालाही शक्य नाही होणार. तेव्हा आता चंदा सुद्धा खुश होत हसत असते. रेवाने मात्र आता हातामध्ये बंदूक घेऊन आता गन ओढलेला असतो, आणि रेवा स्वतःशी खूप हसत असते. मुकदमांचा असा शेवट करायचा आहे तो त्यांनी असा प्लॅन केलेला आहे, आणि तिला खूपच आनंद होत असतो. पण बंदूक मात्र हातात खेळणीसारखी घेऊन आता मुकदमांना कसं उद्ध्वस्त करायचं याचं प्लॅनिंग ती करत असते. आणि शेवटी मित्रांनो, हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये सगळेजण एकत्र नाश्ता करत असतात. तर पार्वती आजी म्हणते की रमा काय झालं, अगं शांतपणे बस ना आणि नाश्ता कर, कसली इतकी धावपळ सुरू आहे. त्यावरती आता रमा म्हणते की कालचा जो काही कार्यक्रमाचा जो काही आता तयारी आहे ती करायला जायची आहे, आणि ती अक्षयला विचारते की काही आता ह्या कार्यक्रमाचा मेनू वगैरे आहे तो ठरलेला आहे का. त्यावरती अक्षय म्हणतो की मी कळवतो. आणि आता मात्र रेवाने एका माणसाला पैसे देऊन कॅन्टीन मध्ये आता जे काही जेवण बनवायचं आहे त्यामध्ये काहीतरी विषबाधा करण्याचं सांगितलेलं असतं, म्हणून मात्र आता तो माणूस आहे तर तो आता गॅस आहे तो पूर्णपणे आता ऑन वगैरे करतो, आणि त्यामध्ये काहीतरी आता मिक्स वगैरे करून देतो. आणि त्यानंतर मात्र आता ह्या रेवाने हे सर्व काही
करण्यासाठी सांगितलेले असते आणि जे काही 3 लोकांनी हे जेवण जेवलेलं आहे तर त्यांना विषबाधा झालेली आहे. हे आता पोलीस अक्षय मुकादम यांना घरी सांगायला येतात आणि अक्षय रमा हे सगळ्यांना म्हणतात की अक्षय मुकादम तुमच्या कॅन्टीनमधील जेवण आहे तर ते खाऊन 3 लोकांना विषबाधा झालेली आहे आणि त्यांची तब्येत खूप अगदी क्रिटिकल आहे. हे ऐकल्यानंतर आता सर्व मुकादमांना खूप मोठा धक्का बसतो. तुमच्यावर मात्र विषबाधेचा गुन्हा दाखल झालेला आहे. हे सगळ्यांना ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकते. लगेच आता अक्षयला बेड्या दाखवल्या जातात आणि बेड्या अक्षयच्या हातामध्ये घालत मात्र चला असे म्हणतात. तेव्हा अक्षय आणि रमा पाहतच असतात आणि रेवाने बरोबर आता अक्षयला या सगळ्यामध्ये गुंतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यातून आता ती मुद्दाम अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न करेल. हे सर्व नाटक तिचं आता चालू असतं आणि हे सगळं काही तिने आता मुद्दाम केलेलं आहे. मुकादमांना अगदी काही कळून द्यायचं नाही, त्यांना मात्र मदतीचा हात पुढे करायचा आणि त्यांच्याकडून सगळं काही मात्र आता हे त्यांना बर्बाद करायचं असा आता हे रेवाचा डाव असतो आणि रेवाने बरोबर अक्षयला अटक केलेली असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.